महाकुंभ मेळ्यामुळे अनेक जण लोकप्रिय झाले। या दरम्यान IIT बाबा चर्चेत आला होता। त्यानंतर भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तान टीम इंडियाला हरवेल अशी भविष्यवाणी त्याने केली होती। त्यानंतर IIT बाबाची ही भविष्यवाणी चुकीची ठरली। 23 फेब्रुवारीला झालेल्या या सामन्यात भारतानेच पाकिस्तानला हरवलं। यावरून IIT बाबाला बरंच ट्रोल केलं गेलं। तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडला। त्यातच आता एका खासगी चॅनलच्या डिबेट शो मध्ये सहभाग घेण्यासाठी IIT बाबाने उपस्थिती लावली होती आणि याच दरम्यान IIT बाबाला काही व्यक्तींकडून काठीने जोरदार मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पण IIT बाबाला नक्की ही मारहाण का करण्यात आली, या डिबेट शो मध्ये नक्की असं काय झालं होतं आणि त्यानंतर IIT बाबाने नक्की काय केलं, हेच बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहेत महाराष्ट्र भूमी। IIT बाबाचं खरं नाव अभय सिंग असून मूळचा हरियाणाचा असलेला अभय सिंगचे महाकुंभ मेळ्याच्या दरम्यानचे इंटरव्ह्यू व्हायरल झाले आणि त्यामुळेच तो चर्चेत आला। अभय सिंगने मुंबईतून इंजिनिअरिंग मध्ये डिग्री मिळवली आहे। त्याच्याकडे कॅनडातील एका मोठ्या पगाराची नोकरी होती, पण त्यानं हे सर्व सोडून अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला। याच दरम्यान तो IIT बाबा बनला। त्यात त्याला प्रयागराज मधला कुंभ मेळ्यात जुन्या आखाड्यामधून बाहेर काढण्यात आलं होतं। त्यानंतर तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला। तर आता IIT बाबा पुन्हा चर्चेत आला। तर एका खासगी चॅनलच्या डिबेट शो मध्ये सहभाग घेण्यासाठी IIT बाबा आला होता। तसेच त्याच ठिकाणी आणखी काही साधू संतही उपस्थित होते आणि याच ठिकाणी IIT बाबाला काठीनं बेदम मारहाण करण्यात आली। IIT बाबाने सांगितलं की 28 फेब्रुवारीला नोएडा येथील एका खासगी न्यूज चॅनलनं मला इंटरव्ह्यू साठी निमंत्रित केलं होतं। मुलाखत सुरू असताना त्या लोकांनी माझ्यासोबत अपमानास्पद वर्तन केलं। या दरम्यान बाहेरून काही लोक भगवा वेश धारण करून न्यूज रूमच्या आत आले। त्यांनी मला मारहाण केली। मी न्यूज रूमच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण जबरदस्तीने त्यांनी मला एका खोलीच्या आत बंद करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे स्वामी वेदमूर्तीनंद सरस्वती नावाच्या भगवे कपडे परिधान केलेल्या व्यक्तीने माझ्यावर काठीने जोरदार वार केले। त्यानंतर मी त्या ठिकाणून कसा तरी बाहेर पडल्याचं बाबाने म्हटलं। तर या घटनेचा जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, त्यानुसार ज्यांच्याकडून IIT बाबाला मारहाण करण्यात आली त्या व्हिडिओमध्ये IIT बाबा हा साधू संतांचा सन्मान करत नाही, तो पाकिस्तानी एजंट आहे, सतत सनातन धर्माचा अपमान करत असतो असं म्हणताना दिसतात। तर दुसरीकडे IIT बाबा या मारहाणी दरम्यान दुसऱ्या एका व्यक्तीच्या अंगावर चहा फेकताना सुद्धा दिसतात आणि न्यूज रूमचा दरवाजा उघडण्यास सांगतात। त्यानंतर IIT बाबा कुणासोबत तरी व्हिडिओ कॉलवर बोलत जाताना दिसतात। तर चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव होईल अशी IIT बाबाने भविष्यवाणी केली होती। IIT बाबाची ही भविष्यवाणी चुकीची ठरली आणि 23 फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानला 6 विकेटनं हरवून शानदार विजय मिळवला। तर ही भविष्यवाणी खोटी ठरली आणि याच वरून या शो दरम्यान हा वाद झाल्याचं बोललं जात आहे। तर IIT बाबाने इंस्टाग्रामवर लाईव्ह करत या घटनेची माहिती दिली। या सगळ्या घटनेनंतर IIT बाबानं नोएडा सेक्टर 126 मधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेला होता, पण स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी बाबाची तक्रार दाखल करून न घेता IIT बाबाला परत पाठवलं। तर तक्रार दाखल न करून घेतल्यानं IIT बाबा त्या पोलीस स्टेशन समोरच आंदोलनाला बसला। त्यानंतर याबद्दल पोलिसांना कळाल्यावर पोलिसांनी बाबाला समजावलं आणि मग IIT बाबा यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा।